मराठी स्टोरी। देव आणि लालची मधमाशी। जंगलात एक मधमाशी राहत होती। मधानं भरलेल्या पोळ्याभोवती सारखी घिरट्या घालायची। आपल्या मधाचा साठा दृष्ट माणसं चोरून नेतील ही तिच्या मनात भीती होती। यावर काय करायचं? ती विचार करू लागली आणि तिला एक कल्पना सुचली। मधमाशीने पोळ्यातला ताजा मध काढला आणि विचार केला, आपण हे घेऊन देवाजवळ गेले पाहिजे। त्यांना प्रसन्न खुश करून त्यांच्याकडून हवा तो वरदान मिळवता येईल। मग त्यांना मध देण्यासाठी त्यांच्याकडे उडत गेली। देवापुढे ताजा मध ठेवत ती म्हणाली, तुमच्यासाठी अल्पशी भेट आणली आहे। ही भेट बघून देवांना आनंद झाला। ते मधमाशीला म्हणाले, आम्ही तुझ्यावर प्रसन्न झालो। तुला काय हवं ते माग, मी तुझी इच्छा पूर्ण करीन। हे जगाच्या नियत्या शक्तिमान देवा, ती नम्रपणे म्हणाली, मी खूप भाग्यवान आहे। आपली कृपा दृष्टी लाभली। मला अशी दंश शक्ती द्या की माझा मध चोरायला येणाऱ्यास मी दंश करू शकेल। त्यामुळे चोराचा मृत्यू होईल। हा वर ऐकून देवांना धक्का बसला। मधमाशीच्या स्वार्थी मागणी मागचा बदल्याचा हेतू त्यांना कळला। आपण शब्द दिलाय, आता परत कसा घ्यायचा? शेवटी म्हणाले, तुला दंशाची शक्ती दिली आहे। तुझा मध कोणी चोरायला आला की तू त्याच्यावर हल्ला केला की होणारी त्याची जखम दुखणं मरणाची असेल। मधमाशीला अत्यानंद झाला। ती देवाकडे आभार मानणार तोच तिला थांबवत ते पुढे म्हणाले, ती होणारी जखम जीव घेणी असेल, पण फक्त तुलाच होणारी। एकदा तू एखाद्याला दंश केला की तो काटा तुझ्यातून फाटून निघणार आणि तो काटा गळून पडल्याने झालेल्या नुकसानीने तुझी मृत्यू घंटा वाजू लागेल। लालची मधमाशीला मध सांभाळायचा वर मिळाला होता, पण स्वार्थापायी जीव जाणार होता। तिने वाईट विचार केला। तात्पर्य, कुणाचं वाईट चिंतलं तर नियती त्याच्या पायघड्या तुमच्यासाठी अंथरत जाते। गोष्ट आवडली असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ह्या गोष्टीला शेअर करा। थँक्यू।